चला पाहूया भारताचं व्यावसायिक पॉवरहाऊस असलेल्या महाराष्ट्रातील 5 सर्वात महत्त्वाची शहरं. हे राज्य फक्त मोठं नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. 1 मे 1960 रोजी स्थापन झालेलं हे राज्य देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक मानलं जातं. मग ह्या पॉवरहाऊस राज्याची टॉप 5 शहरं कोणती आहेत? चला 5व्या नंबरपासून सुरुवात करूया. आपल्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर आहे एक झपाट्याने वाढणारं महानगर. मुंबईच्या अगदी जवळ असल्यामुळे ठाण्याचा विकास खूप वेगाने झालाय. इथे 12 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात, ज्यामुळे हे एक मोठं शहरी केंद्र बनलं आहे. आता पुढचं 4थ्या नंबरवर आहे एक खरंच खूप जुनं आणि सुंदर शहर. गोदावरीच्या काठावरचं हे शहर धार्मिक स्थळं आणि वाईनसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकची अंदाजे लोकसंख्या 20 लाखांपेक्षा जास्त आहे, म्हणजे हे एक प्रमुख शहर आहे. आता नंबर 3, एक असं शहर जे ग्लोबल मॅपवर आपलं स्थान निर्माण करतंय. पूर्व महाराष्ट्रातलं हे महत्त्वाचं शहर जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. नागपूरची लोकसंख्या जवळपास 30 लाख आहे आणि ते एक स्मार्ट सिटी म्हणूनही ओळखलं जातं. आपण 5, 4 आणि 3 नंबरची शहरं पाहिली. आता वेळ आहे टॉप 2ची. तर मग दुसऱ्या नंबरवर आहे शिक्षण आणि टेक्नॉलॉजीचं हब. पुण्याला भारतातल्या सर्वोत्तम लिव्हेबल शहरांपैकी एक मानलं जातं शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे. पुण्याची अंदाजे लोकसंख्या 70 लाखांपेक्षा जास्त आहे, म्हणजे हे एक प्रचंड मोठं शहर आहे. आणि अखेर नंबर 1 वर आहे ते शहर ज्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. राज्याची राजधानी तर आहेच, पण सोबतच फायनान्स, IT आणि फिल्म इंडस्ट्रीचं हे केंद्र आहे. 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं मुंबई भारतातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही 5 शहरं मिळून राज्याची ताकद कशी ठरवतात. हा तक्ता बघा. ठाण्याच्या विस्तारापासून ते मुंबईच्या आर्थिक वर्चस्वापर्यंत सगळं स्पष्ट दिसतंय. आणि हा चार्ट तर मुंबई आणि पुण्याचा आकार इतरांच्या तुलनेत किती मोठा आहे हे दाखवतो. ही शहरं तर वाढतच आहेत, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पुढचं मोठं शहर कोणतं असेल.